महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म सदा पूजनीय भिक्खू संघ जगातील अनमोल अशा त्रिरत्नांना त्रिवार विनम्र अभिवादन। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये जीवन समर्पित उपस्थित पूज्य भिक्खू संघपालाजी थेरो धम्मसागर बुद्ध विहारामध्ये पूजनीय भिक्खू संघाला निमंत्रित करून या वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये कठीण चिवरदानाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाला संघदानाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाला उपस्थित पूजनीय भिक्खू संघामधील ज्येष्ठ भिक्खू पूज्य भिक्खू राहुलजी महातेरो पूज्य भंतेजींना देखील या ठिकाणी मी त्रिवार अभिवादन करतो। पूज्य भिक्खू संगोपालाजी थेरो पूज्य भिक्खू संघानंदजी पूज्य भिक्खू विनयशीलजी पूजनीय भिक्खू संघाला देखील त्रिवार अभिवादन करतो। उपस्थित पूजनीय भिक्खुनी संघ देखील या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणी वेळ भरपूर झालेला आहे, तर या ठिकाणी वेळेचं भान म्हणजे लक्षात ठेवून अगदी 10 ते 15 मिनिटे या ठिकाणी मी उपदेश करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। भगवंतानी या संसारामध्ये 3 गोष्टी अत्यंत दुर्मिळ सांगितलेल्या आहेत। प्रत्येकाने ऐका फक्त आता भगवंत म्हणतात जिगीच्या परमारोगा भूक नावाचा हा प्रत्येक व्यक्तीला काय आहे, प्रत्येक सत्वाला आजार आहे। आणि जसं की एखाद्या रोग्याला जर त्या आजारातून बरं व्हायचं असेल तर चांगल्या प्रकारचं मेडिसिन किंवा औषध घेतल्याच्या नंतर तो व्यक्ती त्या आजारातून मुक्त होतो। तर तशाच प्रकारे आपल्या सर्वांनाच माहिती की या ठिकाणी सर्वांनाच भूक लागलेल्या आहेत, तर त्याच्यामुळे जास्त वेळ घेतला जाणार नाही। तर भगवंतांनी 3 गोष्टी दुर्मिळ सांगितलेल्या आहेत। पहिली गोष्ट आहे की भगवंताची उत्पत्ती होणे, बुद्धांचा जन्म होणे अत्यंत दुर्लभ आहे। तथागत सम्यक संबुद्धाचा जन्म 2500 वर्षापूर्वीपेक्षा अधिक कालावधी निघून गेला तेव्हा झालेला आहे। अजून एखाद्या सम्यक संबुद्धाने जन्म धारण केलेला आहे का? नाही। भगवंताच्या अगोदर किती बुद्ध होऊन गेलेले आहेत या संसारामध्ये? 27 बुद्ध होऊन गेलेले आहेत। तथागत सम्यक संबुद्ध हे 28वे सम्यक संबुद्ध होते। म्हणजे आतापर्यंत या संसारामध्ये 28 बुद्ध होऊन गेलेले आहेत, ज्याचं वर्णन 28 परितंग मध्ये म्हणजे तंधन करो महावीरो मेधं करो म्हणजे अशा नावांचे 28 सम्यक संबुद्ध या संसारामध्ये होऊन गेलेले आहेत। पहिली गोष्ट बुद्धांची उत्पत्ती होणे, बुद्धांचा जन्म होणे अत्यंत दुर्लभ आहे। दुसरी गोष्ट भगवंतांनी सांगितलेली की मनुष्य जन्म प्राप्त होणे अत्यंत दुर्लभ आहे। बघा आपले काहीतरी पुण्यकर्म असतील त्याच्यामुळे आपल्याला मनुष्य जन्म या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। काही लोक या मनुष्य जीवनाला देखील कंटाळलेले आहेत, कारण त्यांना धम्म समजलेला नाही। जो मनुष्याला धम्म समजला नाही तर त्याच्या जीवनाचं काय होते? सत्यानाश होते। म्हणजे हे जे दुर्लभ असं मनुष्य जीवन आहे हे देखील जीवन त्याला नकोसं वाटत असतं। केवळ संसारामधून दुःखमुक्त कोण होऊ शकतो? केवळ या संसारामध्ये मनुष्य सजीव आहे का? नाही आहे। या संसारामध्ये अनेक जीवजंतू आहेत, अनेक पशुपक्षी आहेत, सरपटणारे आहेत, पाण्यामध्ये असणारे आहेत, म्हणजे अनेक या संसारामध्ये सत्व आहेत। परंतु दुःखमुक्त कोण होऊ शकतो? धम्माला कोण जाणू शकतो? धम्माचं पालन कोण करू शकतो? पाप किंवा पुण्य कोण करू शकतो? तो केवळ आणि केवळ मनुष्यच करू शकतो। आणि चांगल्या प्रकारे आपण जर धम्म जाणला, कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, तशा प्रकारे जर आपण मार्गक्रमण केलं तर याच जीवनामध्ये आपण दुःखमुक्त देखील होऊ शकतो। म्हणून भगवंतांनी दुसरी गोष्ट आहे की मनुष्य जन्म होणं अत्यंत दुर्लभ आहे, जो की आपल्याला मिळालेला आहे। तिसरी गोष्ट भगवंतांनी सांगितली की धम्म श्रवण करणं कालेन धम्म श्रवणं एतं मंगलमुत्तम। वेळोवेळी धम्म श्रवण करणं, वेळोवेळी धम्म चर्चा करणं, म्हणजे बाबासाहेबांच्या अनंत अशा उपकारामुळे
तथागत भगवान बुद्धांचा हा पवित्र पावन पवित्र धम्म देखील आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे या तिन्ही गोष्टी आपल्याला वर्तमानामध्ये प्राप्त झालेल्या आहे आणि आता आपल्यावरती आहे की आपण कशा प्रकारे जीवन जगावं. आता या ठिकाणी मी धम्मपदामधील 2 गाथेचा या ठिकाणी मी पठण केलेला आहे. तर या 2 गाथेवरतीच मी थोडासा या ठिकाणी उपदेश करण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिली गोष्ट सांगितलेली भगवंतांनी तत्वनं दुःख मनवेती चक्कम व वहतो पदम. भगवंत म्हणतात प्रत्येक मनुष्याला मन आहे आणि मनसेताचं काय आहे, मुख्य आहे. या ठिकाणी या संगदान या विहारामध्ये होत आहे, हे असंच झालेलं आहे का? म्हणजे उपासक पूजेने भिक्खू संघाच्या मार्गदर्शनामध्ये उपासक उपासिका एकत्र आल्या असतील, 3 महिन्यापर्यंत ग्रंथाचं वाचन केलं, धम्म समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या चित्तामध्ये पूजेने भिक्खू संघाला संगधान करण्याची आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली. म्हणजे अनेक दिवसापासून या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, पूर्व नियोजन करून या ठिकाणी आज जो काही हा कार्यक्रम आहे या ठिकाणी कृतीमध्ये आलेला आहे. या संसारामध्ये कोणी असा एखादा व्यक्ती आहे का ज्याला मनच नाही आहे? भगवंत म्हणतात की मनावरती सर्व आहे, चित्तावरती सर्व आहे. बघा भगवंतांनी तत्वनं दुःख मनवेती चक्कम व वहतो पदम कशाला म्हटलेलं आहे? तर त्याचं एक उदाहरण दिलेलं म्हणजे भगवंताच्या कालावधीमध्ये एक प्रसंग घडलेला आहे जो अरहंत भिक्षू चक्षुपाल होते. म्हणजे एक भिक्षू होते, त्यांनी अरहंत पद प्राप्त केलेलं होतं आणि मात्र डोळ्यांनी ते दृष्टीहीन होते. एक वेळेस पावसाळ्याच्याच कालावधीमध्ये आपल्या कुटीच्या बाहेर सायंकाळच्या प्रहरी संक्रमण करीत असताना अनेक संसारामध्ये बघा पावसाळ्याच्या कालावधीमध्ये जास्त प्रमाणामध्ये जे काही छोटे मोठे किडे जीवजंतू असतात त्यांची उत्पत्ती जास्त प्रमाणामध्ये होत असते. मग सायंकाळच्या प्रहरी जे चक्षुपाल नावाचे भिक्खू आहेत आपल्या कुटीच्या बाहेर संक्रमण करीत असताना अनेक छोटे मोठे जीवजंतू त्यांच्या पायाखाली येतात आणि त्या ठिकाणी मृत पावतात. सकाळ झाल्याच्या नंतर काही भिक्षू त्या ठिकाणी भिक्षू चक्षुपालांच्या कुटीसमोर येऊन ते दृश्य बघतात की भिक्खू चक्षुपालांच्या फुटीसमोर अनेक जे काही छोटे मोठे किडे आहेत त्यांच्या पायाखाली येऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. ते भिक्खू संघ भगवंताकडे जातात आणि भगवंताकडे सांगतात, त्रिवार अभिवादन करून भगवंताला म्हणतात की भगवान आम्ही चक्षुपाल भिक्खूंच्या कुटीसमोर गेलो असता अशा अशा प्रकारचं आम्ही दृश्य त्या ठिकाणी बघितलेलं आहे. तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध त्या भिक्षूंना प्रश्न करतात की हे भिक्खूंनो, तुम्ही ते म्हणजे भिक्खू चक्षुपाल त्या जीवजंतूंना मारताना किंवा त्यांच्या पायाखाली येताना तुम्ही बघितलेलं आहे का? तर ते म्हणतात की भगवान आम्ही ते दृश्य बघितलेलं नाही. तेव्हा मात्र भगवंत सांगतात की हे भिक्खूंनो, जे चक्षुपाल नावाचे भिक्खू आहेत जे डोळ्यांनी आंधळे आहेत आणि ते साधे भिक्षू नसून ते अरहंत पद त्यांनी प्राप्त केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे भगवंत त्यांना त्या ठिकाणी तेव्हा मात्र ते भिक्षू म्हणतात की भगवान जे चक्षुपाल नावाचे जे भिक्खू आहेत ते डोळ्यांनी दृष्टीहीन आहेत, ते अरहंत कसे काय आहेत? किंवा जर ते भिक्षू आहे तर मग सध्या वर्तमानामध्ये ते दृष्टीहीन का आहे? तेव्हा भगवंतांनी पूर्वजन्मामध्ये केलेलं भिक्षू चक्षुपालांनी पूर्वजन्मामध्ये केलेलं कर्म त्याबद्दल भगवंत त्या ठिकाणी उपदेश करताना सांगतात की हे भिक्खूंनो, पूर्व एका जन्मामध्ये जे वर्तमानामध्ये अरहंत भिक्षू चक्षुपाल आहेत ते एका जीवनामध्ये एका जन्मामध्ये प्रसिद्ध असे डॉक्टर होते, वैद्य होते आणि एक दृष्टीहीन भगिनी डोळ्याचा उपचार करण्यासाठी त्या भिक्षू म्हणजे त्या वैद्याकडे येते आणि वैद्याला त्या ठिकाणी उपचार करण्यासाठी त्या ठिकाणी ती भगिनी विनंती करते आणि विनंती केल्याच्या नंतर तो वैद्य त्या ठिकाणी मान्य करतो की मी तुझी जी काही तुला जे काही दृष्टीहीन आहे, तुझं जे काही अंधत्व आहे, मी त्या ठिकाणी माझ्या याने नष्ट करेल औषधाने. परंतु त्या ठिकाणी माझी एक अट आहे, मी तुझं औषध उपचार तर करणार, तुला दृष्टी प्राप्त जर करून देणार, परंतु माझी एक अट आहे, जेव्हा तुला दृष्टी लाभ होईल म्हणजे जेव्हा तुझं अंधत्व नष्ट होईल, तुला बाळांसोबत आयुष्यभरासाठी माझी तू दासी बनून माझी तुला सेवा करावी लागेल. ती भगिनी अट मान्य करते आणि लगेच हे त्या ठिकाणी औषध उपचारासाठी ते वैद्य त्या ठिकाणी सुरुवात करतात आणि काही महिने त्या ठिकाणी औषध उपचार केल्याच्या नंतर जेव्हा ती भगिनी फेर तपासणीसाठी त्या वैद्यांकडे येते
तेव्हा मात्र त्या ठिकाणी त्या भगिनीला दृष्टी लाभ झालेला असतो. वैद्य विचारतात, माझ्या औषध उपचारांनी तुला दृष्टीलाभ त्या ठिकाणी झालेला आहे का? तर ती भगिनी काय सांगते, मला दृष्टीलाभ झालेला नाही. कारण त्यांना स्मरण होते, त्यांना असं वाटतं की मी जर वैद्याला खरं खरं सांगितलं तर मला आयुष्यभरासाठी दासी बनून या वैद्याची मला सेवा करावी लागेल. ती भगिनी सांगते की मला अजूनही दृष्टीलाभ झालेला नाही, अजूनही माझं अंधत्व जशास तसंच आहे. तेव्हा मात्र त्या वैद्याला माहिती असतं की ही माझ्याशी खोटं बोलत आहे. त्या वैद्याच्या मनामध्ये राग, द्वेष, लोभ आणि बदला घेण्याची भावना म्हणजे तिरस्काराची भावना त्या भगिनीप्रती उत्पन्न होते आणि परत तो वैद्य त्या ठिकाणी अशा प्रकारचं एक औषध त्या ठिकाणी निर्माण करतो आणि त्या भगिनीच्या डोळ्यामध्ये टाकून देतो आणि जशा प्रकारे ते औषध टाकल्याच्या नंतर कायमस्वरूपी त्या भगिनीची दृष्टी निघून जाते. म्हणजे हे पूर्व कर्म कशा प्रकारे आहे, भगवंत तत्वोनं दुःख मनवेती सांगले. जशा प्रकारचे तुम्ही कर्म तुमच्या जीवनामध्ये करीत असता, जर तुम्ही अकुशल कर्म केलं तर आपल्या जीवनामध्ये दुःखच येणार आहे. तर भगवंत म्हणतात दुःख कशा प्रकारे आपल्या सोबत राहतं. जसं की रथाला जुंपलेल्या घोड्यांच्या पायांचा पाठलाग तर रथाची चाके करतात. घोडा चालायला लागलं, रथाचं चाक त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे पाठलाग करीत असते. घोडा किंवा बैल थांबला तर त्या बैलगाडीची किंवा रथाची जागे त्याच ठिकाणी थांबतात. तर तशाच प्रकारे आपण जर आपल्या कुशल चित्तामध्ये अकुशल भावना उत्पन्न केली, अकुशल विचार उत्पन्न केले, बघा आपल्याही मनामध्ये काय होते. आता इथे या ठिकाणी किती जण बसलेले उपासक उपासिका, काही असे आहेत श्रद्धावान उपासक उपासिका आहेत, अत्यंत शांत चित्ताने या ठिकाणी धर्मोपदेश श्रवण करीत आहेत. काही उपासक असेही आहेत केवळ शरीराने या ठिकाणी बसलेले आहेत परंतु मनाने कुठे पोहोचलेले आहेत. कुणाला भूक लागली असेल तर ते म्हणतात की आता ही कधी संपते, आहे की नाही, आता भंतेचं भोजन झालेलं आहे, आता आम्हाला भूक लागली, आता कधी संपते आणि कधी जेवण करतो. कुणाला काही घरी काम असेल तर शरीराने इथे आहेत परंतु चित्ताने कुठे आहेत, घरी आहेत. कुणाला बाहेर जर जायचं असेल शरीराने इथे आहेत परंतु बाहेर मध्ये मनाने त्या दुनियेमध्ये ज्यांना जिथे जायचं असेल त्या ठिकाणी ते अगोदरच त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. तर भगवंत म्हणतात जर आपण आपल्या जीवनामध्ये अकुशल कर्म केलं तर ज्याप्रमाणे घोड्यांचा पायांचा पाठलाग त्या रथाची चाके करतात तशाच प्रकारे आपल्याही जीवनामध्ये आपण जर अकुशल कर्म केलं, पाप कर्म केलं, कधी धम्म जाणून घेण्याचा आपण प्रयत्न नाही केला तर दुःखही सातत्याने आपल्या सोबत म्हणजे आपला पाठलाग अशाच प्रकारे करीत असतात. दुसरी गोष्ट भगवंताने उपदेश देत असताना सांगितलेलं आहे तत्वोनं सुख मनवेती छाया व अनपायिनी. तर या गाथेमध्ये भगवंत सांगतात की केवळ भगवंताने दुःख सांगितलेलं आहे का, भगवंतानी आपल्या जीवनामध्ये सुख कशा प्रकारे प्राप्त होतं हे देखील भगवंताने सांगितलेलं आहे. एक अदिन्न पुबक नावाचा एक सद्ग्रहस्थ भगवंताच्या कालावधीमध्ये होता. तो एवढा गर्भश्रीमंत होता, प्रचंड गर्भश्रीमंत होता. परंतु काही लोक बघा खूप गर्भश्रीमंत असतात परंतु कधी दान देत नाही. खूप पैसा असतो, खूप धनसंपदा असतो परंतु कधी कार्यक्रम म्हटलं तर काय छोटस दान देतात, ते कधी कधी देत नाही. भगवंत म्हणतात की आपल्याला काहीच घेऊन जायचं नाही. जेव्हा मनुष्याचे पुण्यकर्म संपले तर त्या ठिकाणी ना तुमची संपत्ती, ना तुमचे मुलं बाळ, ना तुमचे नातेवाईक कुणीही आपल्याला वाचवू शकत. पुण्यकर्म संपले की या संसारामधून काय जातं आपलं, आपण या संसारामधून निघून जात असतो. तर भगवंतानी जो अदिन्न पुबक नावाचा जो काही सद्ग्रहस्थ होता त्याचा एकुलता एकच मुलगा होता, मठ्ठ कुंडली. म्हणजे अनेक वर्षाच्या नंतर त्याला एकुलता एका पुत्राची प्राप्ती झालेली होती आणि एवढा गर्भश्रीमंत असताना कधी दान केलं नाही, कधी पुण्यकर्म केलं नाही, स्वतःही कधी केलं नाही, परिवारालाही कधी करू दिलं नाही. आणि जेव्हा अनेक वर्षानंतर त्याला एकुलता एका पुत्राची प्राप्ती होते तर तो काय करतो, सोनाराकडे न जाता घरातलं काहीतरी सोनं काढतो आणि स्वतःच त्या ठिकाणी एक सोन्याची बाळी त्या ठिकाणी तयार करतो आणि आपल्या मुलाच्या कानामध्ये टाकतो. म्हणून त्याचं नाव मठ्ठ कुंडली अशा प्रकारचं पडतं. आणि गृहस्थ जीवन जगत असताना एक दिवस त्याचा एकुलता एक पुत्र आजारी पडतो आणि आजारी पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याला वाटतं की आता माझा मुलगा
बरा होईल, काही दिवसासाठी तो वाट बघतो. त्याला असं वाटतं की माझ्या मुलाला जर मी वैद्याकडे घेऊन गेलो तर डॉक्टर त्या ठिकाणी याला तपासेल, मला पैसे मागेल आणि माझ्या धनसंपत्तीला काहीतरी हस्सा त्या ठिकाणी कमी होईल, म्हणून तो वैद्याकडे घेऊन जात नाही. काही दिवस तो आजारातून मुक्त होण्यासाठी त्या ठिकाणी वाट बघत असतो. इकडे तिकडे जात असतो, डॉक्टरांना कशा प्रकारे औषध निर्माण करायचं हे विचारत असतो आणि तशा प्रकारचे आणून त्या बाळाला त्या ठिकाणी तो देत असतो. परंतु वैद्य तो वैद्यच असतो, डॉक्टर तो डॉक्टरच असतो. आपण असं करतो की आजारी पडल्याच्या नंतर आपण डॉक्टरांना जाऊन विचारतो, घरी आणून तसं औषध निर्माण करून आपण पितो आहे का? या डॉक्टरांकडे चांगलं नाही झाली तब्येत तर त्याच्यापेक्षा दुसरा कोणी एक्सपर्ट आहे का? तो नसेल तर त्याच्यापेक्षा कोणी एक्सपर्ट आहे का? आणि डॉक्टर म्हणजे त्यांची काय, त्यांची प्रॅक्टिस असते, भरपूर दिवसांचा त्यांचा अनुभव असतो आणि अनुभवाच्या जोरावरती ते कुठल्याही दुःखावरती किंवा कुठल्याही रोगावरती ते त्या ठिकाणी रिसर्च करून त्या ठिकाणी त्यांनी औषध निर्माण केलेलं असतो. आणि महिन्यानुमहिने त्या ठिकाणी निघून जातात आणि काही दिवसांनी म्हणजे तो आता मरणासन्न अवस्थेमध्ये आलेला आहे, म्हणजे काहीतरी आता सेकंदांनी काहीतरी मिनिटांनी त्याचा आता मृत्यू होणार आहे. अशा अवस्थेमध्ये मात्र तो वैद्याकडे त्याला घेऊन जातो. घरी बोलावत नाही, त्याला वाटतं की घरी जर डॉक्टरांना बोलवतं माझी संपत्ती बघेल, संपत्ती बघितल्यानंतर मला कधीतरी तो संपत्ती मागेल, माझ्या संपत्तीमधला हिस्सा कमी होईल. म्हणजे यात आसक्तीमध्ये राहतो. मुलगा मृत्यूच्या क्षणाजवळ आहे. अशा अवस्थेमध्ये तो वैद्याकडे घेऊन जातो. वैद्य म्हणतो की आता काहीतरी मिनिटे किंवा काहीतरी तास तुझ्या बालकाच्या जीवनामधले राहिलेले आहेत आणि काही सेकंदांनी किंवा काही तासांनी तुझ्या बाळाचा मृत्यू होणार आहे. परत तो वैद्याकडनं आपल्या मुलाला घरी घेऊन येतो. आपल्या महालामध्ये न ठेवता त्याला व्हरांड्यामध्ये ठेवतो. आता काही सेकंदांनी त्याचा मृत्यू होणार आहे. त्याला असं वाटतं जर माझ्या मुलाला जर घरामध्ये ठेवलं तर माझे नातेवाईक येतील, माझे मित्रपरिवार येतील, माझी धनसंपदा बघतील आणि मला त्या धनसंपदा कधी ना कधी ते मागतील. म्हणून मुलाला घरामध्ये न ठेवता ते व्हरांड्यामध्ये आणतो. तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध आपल्या दिव्य चक्षुनी या संसाराचं भगवंत त्या ठिकाणी निरीक्षण करीत असतात आणि निरीक्षण करता करता भगवंताची दिव्य दृष्टी त्या मठ्ठकुंडली बालकांवरती त्या ठिकाणी जाते आणि भगवंत त्या ठिकाणी त्या मठ्ठकुंडली बालकांवरती करुणा करून त्याच्या प्रती मंगलमैत्री करून स्वतः सम्यक संबुद्ध त्या ठिकाणी त्याच्या दारासमोर येतात. त्याच्या शरीरामध्ये एवढे क्षीण नसते की त्याला तो जेव्हा तथागत भगवान बुद्धांना बघतो, भगवंताची काया बघतो, भगवंताची आभा बघतो, त्या मठ्ठकुंडलीला असं वाटतं की मी शरीराने उभं राहावं, भगवंताचं स्वागत करावं, भगवंताचा मी आदर सत्कार करावा, भगवंताचं त्रिवार अभिवादन करावं. त्याच्या चित्तामध्ये बुद्ध धम्म संघाबद्दल अतोनात श्रद्धा उत्पन्न होते. परंतु शेवटी काय आहे, तो काहीही करू शकत नाही. कारण शरीर एवढं क्षीण झालेलं असतं तर त्याला इकडं देखील मान टाकता येत नाही किंवा शरीराचा कुठलाही भाग हलवता येत नाही. अशा अवस्थेमध्ये स्वयं तथागत भगवान बुद्ध त्या ठिकाणी जातात आणि मठ्ठकुंडलीची दृष्टी भगवंतावरती पडते आणि त्याच्या मनामध्ये एवढी प्रसन्नता उत्पन्न होते आणि प्रसन्नता उत्पन्न झाल्याच्या त्याला वाटतं की मी उठावं, भगवंताला अभिवादन करावं, भगवंताचा मान सन्मान करावा. परंतु भगवंताकडे बघतो, स्मित हर्ष करतो आणि त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू होतो. बघा, भगवंताचं दिव्य म्हणजे भगवंताचं दर्शन प्रत्यक्षामध्ये एवढ्याशा पुण्य कर्माने तो व्यक्ती कुठे जातो, सुगतीमध्ये जातो. बघा, कधी दान दिलं का, कधी पुण्यकर्म केलं का, परंतु साक्षामध्ये तथागत भगवान बुद्धांनी अनुकंपा करून त्या ठिकाणी आले, भगवंतांनी दर्शन दिलं आणि तेवढ्याच महान अशा पुण्याने तो मठ्ठकुंडली म्हणजे सुगतीत जातो. म्हणून भगवंत सांगतात की जर आपण आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म केलं, आपल्याकडे वेळ भरपूर नाही आहे आणि पुण्यकर्म करण्यासाठी तर फारच वेळ कमी आहे की नाही. नाहीतर आपण जर म्हटलं की आज आम्ही धम्म उपदेश ऐकणार नाही, आम्ही उद्याला ऐकेल, कोणी भिक्खू संघ या ठिकाणी उद्या असणार आहे का? भगवंत म्हणतात की या संसारामध्ये सर्व काही गोष्टी आपल्याला कमवता येतात, परंतु आपल्या जीवनामधून एकदा वेळ निघून गेला की तो कायमस्वरूपी निघून गेला. तेवढा वेळ आपण काय कुठे आलेलो आहे तर तेवढे म्हणजे आपल्या आयुष्यामधून, आपल्या जीवनामधून एक एक सेकंद, एक एक मिनिट, एक एक दिवस, एक एक वर्ष काय होत आहे, निघून जात आहे आणि तेवढे दिवस आपण मृत्यूच्या जवळ येत आहोत.
कुणाचाच भरोसा नाही, ना तुमचा भरोसा आहे ना आमचा भरोसा आहे. आणि बघा, जेव्हा जेव्हा तुम्ही पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करीत असतात तेव्हा या पुण्यकर्म तुम्हाला करण्यापासून ज्याला भगवंतांनी मारसेना म्हटलेलं आहे, ते मारसेना आघात करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते. म्हणून जेव्हा जेव्हा आपण परित्राण पाठ श्रवण करीत असतो, उपदेश श्रवण करीत असतो, तेव्हा जेव्हा आपलं चित्त पुढे रममान होत असतं तर दुसऱ्या ठिकाणी रममान होत असतं. कधी कधी राग येतो, द्वेष येतो, कंटाळा येतो, पायाला मुंग्या येतात, कंटाळा आल्यासारखं होते. कशामुळे होते? पुण्य कर्म करण्यापासून आपल्याला परावृत्त करण्यासाठी हे मारसेना सतत आपल्यावरती आघात करीत असते. आणि भगवंताच्या बघा, भगवंताच्या दर्शनाने तो व्यक्ती पुढे जातो, सुगतीत जातो. याचं काय आहे तर भगवंताने या गाथेमध्ये दोनच उपदेश केलेला आहे. आपण जर आपल्या जीवनामध्ये अकुशल कर्म केलं, पाप कर्म केलं तर दुःख आपल्या सोबत सातत्यानेच राहत असतं, पाठलाग करीत असतं. आणि जर आपण आपल्या जीवनामध्ये पुण्यकर्म केलं तर पुण्यकर्म कशाप्रमाणे आपल्या सोबत राहत असतं? जसं की संगत न सोडणारी आपली छाया आहे, सावली आहे. असा कोणी व्यक्ती आहे का तो शरीराने इथे बसला, त्याची सावली घरी आहे? आपण कुठेही गेलो, ट्रेनमध्ये गेलो, बसमध्ये गेलो, उठलो, बसलो, झोपलो, कुठेही जरी गेलो, ज्याप्रमाणे संगत न सोडणारी आपली सावली आहे, छाया आहे, त्याचप्रमाणे भगवंत म्हणतात आपण पुण्यकर्म केलं तर वर्तमान जीवनामध्ये ते आपल्याला सुगतीस घेऊन जातात. आणि मृत्यूनंतर मनुष्यासोबत काय येतं? जे मनुष्याचं जे शरीर बनलेलं पंच उपादान स्कंद 4 महाभूतांनी ते निसर्गामध्ये विलीन होतात. हवा हवामध्ये, पाणी पाणीमध्ये, उष्णता उष्णतेमध्ये. या शरीराची काय होते शेवटी? या शरीरावरती आपण एवढा गर्व करत असतो, मीपणा करत असतो, मी म्हणूनच जीवन जगत असतो, तर शेवटी काय होते या शरीराची?